पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी दादर स्थानकाच्या धीम्या मार्गावर रेल्वे रुळावर झाड कोसळलं होतं। त्याच्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। रेल्वे रुळावरील झाड हटवण्यात आलेलं आहे आणि वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। सकाळच्या दरम्यान पश्चिम रेल्वेच्या रुळांवर झाड कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळत होती। प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पुढे हे झाड जे आहे ते रुळांवर कोसळलं आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती आणि त्यानंतर जे आहे ते 10 ते 15 मिनिटांनी ही वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू करण्यात आलेली आहे। झाड जे आहे ते हटवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मोठं झाड जे आहे ते या ठिकाणी रुळांवर कोसळलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते सध्या हटवण्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आता त्या झाडाचे जे आहे ते कटिंग करून इतर भाग जो आहे तो बाजूला करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळते। ती रेल्वेची सेवा जी आहे ती सुरळीत सुरू करण्यात आलेली देखील आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त सध्या वाहतूक जी आहे ती पश्चिम रेल्वेची विलंबाने सुरू आहे। धीम्या मार्गावर जे आहे ते हे झाड पडलं होतं आणि त्यानंतर वाहतूक जी आहे ती काही काळ तात्पुरती जी आहे ती बंद करण्यात आली होती, विस्कळीत झाली होती आणि आता जी आहे ही वाहतूक पुन्हा सुरळीत जी आहे ती सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर अर्ध्या तासाच्या जवळपास जी आहे ती पश्चिम रेल्वेची धीम्या गतीवरची वाहतूक विरारच्या दिशेने जाणारी ही झाड पडल्यामुळे विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरात, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।